श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचं. तर आज मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे, पण पाऊस काही पडत नाही, पावसाचा पत्ताच नाही आहे काही. तर इकडं आमचा समू पण उठलेला आहे आणि झोपेतून उठून मस्त असा खेळतोय, स्माईल करतोय. त्याला वाटते मम्मी घेते, पण मी काही घेत नाही. माझं इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि तो पण माझ्याकडे बघतोय आणि आपलंच खेळतोय. खेळ म्हटलं, जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत चांगलं आहे, जेव्हा रडायला लागेल तेव्हा घेईल म्हटलं. आणि इकडं आपलं मी स्वयंपाकाची तयारी चालू होती, लसण वगैरे सोलणं चालू होतं माझं. पावसाळा लागून भरपूर 15 दिवस तरी झाले त्वरी, पण पाऊस काय येत नाही. आता 25 तारखेपासून पाऊस येतोय असं म्हणत आहेत. बघू येतोय का काय होतं. यावर्षी पावसाळा नाही वाटायला लागले, बहुतेक तर पाऊस कमी वाटायला लागले. गेल्या वर्षी खूप पाऊस झाला होता. तर मस्त आता इकडं समूला घेतलेलं आहे, थोडं रडत होता म्हणून घेतलं. आणि मग याला काय पॅन्ट वगैरे घातली इकडं आणि थोडंसं समूसोबत खेळावं म्हटलं. आता झोपेतून उठला होता, मग काय त्याला थोडंसं खाऊ घातलं आणि मस्त खेळत होती थोडंसं 5-10 मिनटं समूसोबत. स्वयंपाकाचा पण तयारी चालूच होती माझी. आणि हे बघा किती छान, किती क्यूट असा स्माईल देतोय समू. तर बघा मस्त. उगं त्याला मोबाईलमध्ये म्हणलं की बघायचा खूप नाद आहे, मोबाईल पाहतो छान. आणि हे समूचा मित्र आहे, हे 1.5 वर्षाचा आहे. इकडे समूचे 2-3 मित्र आहेत, असे छोटे छोटे येत राहतात. तर समू सगळ्यात लहान आहे आणि तेवढ्यात पप्पाची पण एंट्री झाली समूच्या. तर पप्पा पण कामावून आलेले होते इकडे आणि समू पप्पाला बघताच एवढा खुश होतो ना. पप्पाचा साधा आवाज जरी ऐकला तर पूर्ण घरानं शोधतो की पप्पा कुठे आहे, पप्पा कुठे आहे, असं बघत बसतो. हे लहानच आहे, पण सगळीकडे पप्पाचा म्हणजे पप्पाला ओळखतो. पप्पा आले की खुश होते. बघा कसा नाचायला लागतो पप्पा आले की. आणि मस्त आता पप्पानी काय आणलं होतं बघायची आतुरता होती आम्हाला. तर पप्पानी इकडं आंबे आणले होते आणि अरे बापरे, चिकू पण आणले होते मस्त. तर हे बघा चिक्कू आणि आंबे आणले होते. तर मस्त आंबे धुवून घ्यावं म्हटलं, तर पाण्यामध्ये टाकून ठेवले आंबे. पाण्यात टाकलं म्हणजे कसं थोडंसं त्याची उष्णता कमी होते आणि छान दिवसभर उन्हामध्ये असल्यामुळे ते थंड पण होतात. पण पाण्यात टाकून ठेवलं आणि मस्त चिक्कू धुवून त्याच्यातलं ते बारीक काढून समूला माझ्या खायला दिलं. त्याचे पप्पा खाऊ घालत होते आणि मी इकडं मस्त आता आंबे आणल्यामुळं ह्यांनी म्हणले की रस कर, मग रस आणि धिरडे करावं म्हणलं, असा बेत होता स्वयंपाकाचा. तर मस्त इकडं मी पीठ वगैरे धिरड्यासाठी चाळून घेत होते इकडं. तर इकडं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं आणि गव्हाचं पण पीठ, दोन्ही पीठ घेत आहे. बेसन पीठ पण टाकतात, पण बेसन पीठमुळं थोडं कसं करपतात. नाही टाकलं तरी चालतं, पण मी इथं नाही टाकलं. गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ हे 2 पीठच घेऊन मी धिरडे करत आहे. आणि मग अशी लसूण सोलून ठेवला होता, तर मग तेच लसूण आता इकडे वाटून घेत आहे. त्याच्यात थोडंसं जिरे टाकत आहे मी आणि जिरे लसूण वाटून बारीक पेस्ट करायचं. बारीक करा वाटलं बारीक करा, किंवा जास्त असं जाडसर बी केलं तर चालतं. मी थोडं जाडसरच केलं म्हणजे धिरड्यामध्ये असं थोडं छान लागते खायला दाताखाली. तर मस्त इकडं पिठामध्ये पीठ चाळून घेतलेलं होतं, त्याच्यामध्येच थोडंसं आपल्या पिठानुसार, आपल्या आकारानुसार आपण जेवढं मीठ टाकायचं तेवढं टाकायचं. इथं आता आम्ही दोघंच म्हणजे दोघापुरतंच बनवायचं आहे, त्यासाठी इथं मीठ टाकलं मी जेवढं लागते तेवढं. आणि इकडं आपलं लसूण वाटून घेणं चालू होतं माझं. तर इकडे लसूण पण वाटणीला झालेला माझा. आणि मग ते लसूण जे वाटून ठेवलं होतं ते लसूण याच्यामध्ये मी टाकून घेत आहे. मीठ आधी टाकून मी पिठामध्ये मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर इकडं मी आता लसूण आणि जिरे जे वाटून घेतलेले होते ते पण इकडं मिक्स करून घेते हाताने मस्त. असं एकदम पाणी जर याच्यात टाकलं तर मिक्स नाही होणार, हाताने टाकून आपलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी इथं थोडंसं लाल मिरचू टाकलेलं आहे. तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नाही टाकू शकता, पण जर टाकलं तर टेस्ट छान येईल म्हणून टाकते. ही माझ्या आजीनं शिकवलेलं आहे मला धिरडे. मीला खूप लहानपणी केलेले होते हे धिरडे मी. तर इकडं माझं पीठ कालवणं होत होतं, पण त्याच्यात व्यवस्थित म्हणजे फिरवायला येत नव्हतं मला. त्यासाठी मग इकडं मी पातेल्यामध्ये सगळं उमडून घेतलं आणि पाणी टाकून थोडंसं अजून घेतलं. आणि हे बघा एकदम छान बॅटर असं तयार झालेलं आहे. एकही गाठ नाही राहिली पाहिजे असं बॅटर तयार करून घ्यायचं. आणि त्याला थोडा वेळ मी तसंच ठेवलं होतं. आणि इकडे मग मी एक कांदा घेतला होता मीडियम साईजचा आणि त्याला गोल व्यवस्थित असा कापून घेतला होता. हे आपल्याला धिरड्याला तेल लावायसाठी असा कापून घ्यायचा आहे कांदा. आणि त्याच्या मागच्या साईडला मस्त एक चाकू खुपसवला आहे मी. त्याच्यामध्ये दुसरं पण आपण चमचा वगैरे पण खुपसू शकता आपण. तर इकडं तवा तपलेला होता आणि मी फर्स्ट धिरडा केलेला होता ते छोटासा उगा एक गॅसवर ठेवला मी करून.
पहिल्यांदा करते म्हणून. पहिल्यांदा असं केलं की भाकर असो धिरडे असो पहिले मी छोटूसं करून असं ठेवते. पहिले गावाकडे चुलीवर ठेवत होतो आपण, आता गॅस आहेत तर मला हे आता सवय आहे तर ठेवते मी इथं. त्यानंतर इकडे मी धिरडे बनवायला घेत आहे मस्त. तर तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला. त्यानंतर पीठ असं थोडंसं ढवळून तव्यावर टाकलेलं आहे 1 कप. त्याच्यावर थोडंसं असं 1-2 सेकंद झाकून ठेवायचं. त्यानंतर काढल्याच्यानंतर थोडंसं वाफ गेली का लगेच त्याच्यावर तेल सोडायचं. आणि तेल सोडल्याच्यानंतर कडकडनं आधी उलटून बघायचं, म्हणजे कुठं चिटकलेलं आहे का कसं आहे बघायचं. जर ओके वाटलं तर मग त्याला उलटं करून टाकायचं. आणि हे बघा आता इकडं मस्त धिरडा आपला एकदम छान झालेला आहे, चिटकलेला नाही आहे, काही नाही आहे. पहिलाच धिरडा इतका छान झालेला आहे ना, खूप छान झालेला आहे. मला वाटलं होतं कुठं असं चिटकून बसेल की तव्याला, पण नाही, एकदम छान. म्हणजे पिठावर असतं सगळं. जर आपलं पीठ व्यवस्थित जर असं म्हणजे भिजलेलं असेल किंवा व्यवस्थित दोन्ही पण पिठं जेवढे पाहिजे तेवढे व्यवस्थित असतील तर छान होणार आहे. बघा धिरडा किती छान दिसतोय, मस्त झालेला आहे. तर आता इकडे मी धिरडे अजून करून घेत आहे. प्रत्येक धिरडा तव्यावर टाकते वेळेस आपण जे हे पीठ आहे ना ते खालीवरी असं ढवळूनच घ्यायचं. कारण की असं नाही ढवळलं तर कसं होतं, पाणी पाणी वर येतं आहे आणि जे घट्टसर पीठ आहे ना आपलं ते बुडाला जाऊन बसलेलं असते. त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण खालीवरी ते पीठ ढवळायचं आणि मगच तव्यावर टाकायचं. इकडे समू पण आमचा झोपलेला होता आणि इकडे मग माझे धिरडे पण चालू होते. समूचे पप्पा आता मस्त मोबाईल पाहत बसले होते आणि इकडं माझं आता धिरडे बनवण्याचं काम चालू होतं. एकामागे एक मस्त धिरडे सगळे बनवून घेणं चालू होतं माझं इकडे. तर हे बघा किती छान होतात. थोडंसं हे धिरडा थोडा करपलेला आहे आपला, पण मस्त लागतो, छान लागतात. आणि हे धिरडे माझ्या आजीनं मला, मी बघा 5वीला होते त्यावेळेस मला आठवतं आहे, तर फर्स्ट टाईम मी हे धिरडे केले होते 5वीला असताना. बघा किती छान मौसूद असे धिरडे झालेले आहेत ते बघा, बघू शकता तुम्ही. आणि एकदम छान जाळीदार झालेले आहेत. तर रस पण झालेला आहे आपला, धिरडे पण रेडी झालेले आहेत. तर इकडे मी ताट वाढून घेतलं होतं दोघांसाठी आणि इथं मस्त धिरडे खाऊन दाखवते. तर छान झाले होते, एवढे छान की असं म्हणजे किती खावंच वाटत होतं, असं म्हणजे एकदम छान लागत होते रसासोबत. आणि इकडे आमचा समू उठलेला होता झोपेतून आणि एवढी मजा येत होती नाही, ते समू सारखा आमच्या ताटाकडेच येत होता. त्याला आता नवीनच वाकर आणलेलं आहे, त्यासाठी ते मस्त थोडं चलायला लागतोय आणि अलीकडे आमच्याकडेच येतोय. तर चला अशीच मजा